स्वागत। कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातील वादग्रस्त नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी रत्नागिरीत आले। यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत शब्द पाळल्याचं जाहीर करत पुन्हा एकदा करून दाखवल्याची घोषणा दिली। पण त्याच वेळी कोकणात आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे राजकारणी तापल्याचं एकूणच पाहायला मिळतंय। नाणार प्रकल्प गुंडाळल्यानंतर अपेक्षेप्रमाणे शिवसेनेनं आता याचं श्रेय घ्यायला सुरुवात केली। रविवारी सामूहिक विवाह सोहळ्यासाठी रत्नागिरीत आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली। शिवसेना जनतेला दिलेला शब्द पाळते, नाणार प्रकल्प होणार नाही हा शब्द आम्ही दिला होता आणि तो आता पूर्ण झाला असं सांगत त्यांनी नाणार गुंडाळल्याचा आनंद व्यक्त केला। शिवसेना कधीही विकासाच्या विरोधात नव्हती। कोकणातील पर्यावरणाला पूरक असे गोव्यातील उद्योग इथे यावेत यासाठी शिवसेना प्रयत्न करेल असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं। उद्योगमंत्री माननीय देसाई साहेब इथे आलो होतो आणि एका जाहीर सभेमध्ये शब्द दिला होता की नाणारला आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही। ही घोषणा केल्यानंतर गदारोळ झाला, असं कसं काय होणार, हे कोण करणार, कसं करणार, काय करणार। त्या गदारोळामध्ये ज्यांना जो काही गदारोळ करायचा होता तो त्यांनी केला आणि अंतिमतः काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या अध्यादेश मागे घेण्याच्या आदेशावरती सही केली। दुसरीकडे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीही हा प्रकल्प म्हणजे कोकणाचा विनाश असल्याचं सांगितलं। तसंच केवळ निवडणुकीपुरताच नव्हे तर नाणारमधून रिफायनरी प्रकल्प कायमचा हद्दपार झाल्याचंही देसाईंनी स्पष्ट केलं। मूळ जे मालक आहेत त्यांच्या जमिनी आता परत मिळत आहेत, त्यांनी त्या जमिनीचा विकास करावा, शेती करावी, फलोद्यान करावं किंवा त्या जमिनीवर कर्ज काढायचं असेल तर त्याचाही मार्ग मोकळा झालेला आहे। आणि जी काही प्रक्रिया ती काल पूर्ण झालेली आहे, सर्वांच्या जनतेच्या आशीर्वादानं आणि उद्धवजींच्या समर्थ पाठिंब्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली। दुसरीकडे नाणार प्रकल्प रद्द झाल्यानंतर आता राजकारणालाही सुरुवात झाली। माजी खासदार निलेश राणेंनी हा प्रकल्प सेनेनं रद्द करून त्यांचा दुटप्पीपणा उघड करून दाखवल्याची टीका आता केली। 2016 पासून जेव्हापासून प्रकल्प जाहीर झाला तेव्हापासून शिवसेनेने एवढ्या भूमिका बदललेल्या आहेत की आता तेच विसरले असतील की आता नेमकं करायचं काय। अध्यादेश हा काही शिवसेनेच्या दबावामुळे नाही तर तिकडची जनता, जनतेने दाखवलेला आक्रोश, जनतेने दाखवलेली चिकाटी आणि एकसंघपणा जनतेचा, त्याच्यामध्ये कोणी श्रेय घेऊ नये। हा जो त्रास झालाय लोकांना 3 वर्षापासून 2 वर्षापासून, ह्याच्यासाठी माफी मागावी शिवसेनेने। एकंदरीतच आधी नाणारमध्ये प्रकल्प आल्यानंतर सुरू झालेला वाद आता हा प्रकल्प गेल्यानंतरही सुरूच आहे। फरक फक्त एवढाच आहे की आता विरोधक आणि शिवसेना हे दोघेही नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हद्दपार केल्याचं राजकारण करतायत। त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही कोकणात नाणारचे पडसाद उमटत राहणार एवढं मात्र निश्चित। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।